नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, वातावरणामध्ये पुन्हा एकदा मोठा बदल बघायला मिळत आहे। राज्यभरामध्ये पुन्हा एकदा वादळी वारे, विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची शक्यता येणाऱ्या 20, 21 आणि 22 मे रोजी आपल्याला बघायला मिळणार आहे। छोटीशी अपडेट आहे। 20, 21 आणि 22 मे रोजी कोणत्या भागामध्ये आपल्याला वादळी वारे, विजांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय, सविस्तर आढावा आपण घेणार आहोत। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी। चला तर सविस्तर जाणून घेऊया। तर मित्रांनो, आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीला। किनारपट्टीला जर बघितलं 20, 21 आणि 22 मेच्या दरम्यान तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे सावंतवाडी, मालवण, कुणकेश्वर, कणकवली, फोंडा हा जो सर्व काही परिसर आहे, पोईप, कासल, दिग्रला, पदगाव, कडगाव या सर्व परिसरामध्ये वादळी वारे, विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची शक्यता आहे। जोर जास्त बघायला मिळू शकतोय या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये। तसेच विजयदुर्ग, वडापेठ, राजापूर, रायपतन, गंगनबावडा, खारेपतन या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे। पुरंगड, लांजा तसंच रत्नागिरी, नेरवा, मुलगुण तसंच बेलकर, साखरपा, देवरुख, संगमेश्वर या सर्व परिसरामध्ये वादळी वारे, विजांचा गडगडाट आणि अवकाळी पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते। माखजन, कोयना, पाटण हा जो काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे। गुहागर, चिपळूण, खेड, दापोली, प्रतापगड वादळी वारे, विजांचा गडगडाट आणि अवकाळी पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते। तसेच दिवेघर, गोरेगाव हा जो सर्व काही परिसर आहे, ताला, इंदापूर, जेते, लवासा सर्वत्र या ठिकाणी वादळी वारे, विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची शक्यता आहे। बुरुज, जंजिरा, काशीद, रेवदंडा तसंच नागोठाणा, रोहा, सुधागड, शिरगाव, आंबेवाणे या सर्व परिसरामध्ये वादळी वारे, विजांचा गडगडाट, अवकाळी पावसाची शक्यता आहे। अलिबाग, चोंडी, पेझरी, पेन, शिरोली, खोपोली या ठिकाणी देखील वादळी वारे, विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय। पावसाची शक्यता या ठिकाणी देखील जास्त आहे। अवकाळी पाऊस या ठिकाणी जोरदार बघायला मिळू शकतोय। उरण, नवी मुंबई, तसंच पनवेल, नेरळ, कर्जत या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे। बदलापूर, निंजेगाव, ठाणे, कल्याण, भिवंडी, मीरा भाईंदर, ओमवाडी, खिरचनवाडा हा जो सर्व काही परिसर आहे, वसई, विरार, शहापूर, वाडा, पालघर या सर्व परिसरामध्ये वादळी वारे, विजांचा गडगडाट, अवकाळी पाऊस होण्याची शक्यता येणाऱ्या 20, 21 आणि 22 मे रोजी आपल्याला बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे। तर मित्रांनो, एकंदरीत किनारपट्टीला जर बघितलं तर संपूर्ण किनारपट्टीला पावसाची शक्यता आहे। अवकाळी पाऊस या ठिकाणी संपूर्ण किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो 20, 21 आणि 22 मे रोजी। तर मित्रांनो, नाशिक जिल्ह्याकडे जर बघितलं, नाशिक जिल्ह्याच्या देखील काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे। तर इगतपुरी, मुंडेगाव, वाडी, वारथे, पांढुर्ली हा जो काही सर्व परिसर आहे, त्र्यंबक, नाशिक, देवळाली, नागपूर, ओझर, निफाड, माळसाकोरे, निमगाव, सिन्नर, डुबेर, तिरडे, नांदोर, शेंगोटे, शमशेरपूर या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे। सिन्नरकडे जोर थोडा कमी बघायला मिळू शकतोय। तसेच हा जो काही परिसर आहे नाशिकचा, वणी, दोधांबे, चांदवड, जोपूल, ओझर, निफाड, लासलगाव, देवगाव, माळसाकोरे, नागपूर, मंजूर, निमगाव, वावी या परिसरामध्ये देखील भाग बदलत पाऊस होण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी देखील पाऊस बघायला मिळू शकतो आपल्याला अहिल्यानगरच्या काही भागांमध्ये। तर कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर हा जो काही परिसर आहे, तसं अकोला तालुका या परिसरामध्ये देखील आपल्याला अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो। 20, 21 आणि 22 मे रोजी या ठिकाणी पावसाची शक्यता आहे। राहुरी, घोडेगाव, अहिल्यानगर, घारगाव, अळकुटी, पारनेर या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे। शिरूर, राळेगाव, काडा, जामखेड, शेवगाव, कर्जत, श्रीगोंदा, दौंड या परिसरामध्ये देखील पाऊस बघायला मिळू शकतोय। आणि मित्रांनो, पुणे जिल्ह्याकडे जर बघितलं, पुणे जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये आपल्याला येणाऱ्या 20, 21, 22 मे रोजी पाऊस बघायला मिळू शकतोय। तर बारामती, फलटण, लोणंद हा जो काही परिसर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये। तसेच या ठिकाणी बघू शकता आपण जुन्नूर, मनसर, आळकुटी, चाकण या परिसरामध्ये देखील वादळी वारे, विजांचा गडगडाट आणि अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे। पुणे, वाघोली, आळंदी, पुनावले, सुसगाव, लोणी, सासवड, शिवापूर, सोनापूर, दायरी या परिसरामध्ये वादळी वारे, विजांचा गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता आहे। लोणंद, फलटण, लाटे, बारामती पावसाची शक्यता आहे। आणि सातारामध्ये जर बघितलं तर सातारा जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये वादळी वारे, विजांचा गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता आहे। सातारा, कोरेगाव, रहमतपूर, देवरा, मेधा, वसतपोट तसेच सौराट, अरळ, शिशिंगे, अवर्डे हा जो सर्व काही परिसर आहे या परिसरामध्ये वादळी वारे, विजांचा गडगडाट आणि जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। उंबराज, पुसद, हवेली, कराड, कडेगाव हा जो परिसर आहे, मेधा, कोयना, पाटण या परिसरामध्ये देखील पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये वडूज, कठाव, निधाल, दैवडी, मूल तसंच आद्राकी, नांदल, फलटण, लाटे, बारामती सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे। तसंच या ठिकाणी बघितलं असता शिंगणापूर आणि
सोलापूरकडे जर बघितलं तर इंदापूर, अकलूज, पिलीव पावसाची शक्यता आहे. जोर थोडा कमी आहे या ठिकाणी, मात्र जोर जास्त राहील. सोलापूरकडे पंढरपूर, माहूर, चलगाव, सोलापूर, सांगोले या काही परिसरामध्ये जोर थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतोय. तसेच कुरुल, बेलाटी, सोलापूर, मांगोली, जामगाव, मंद्रुप हा जो काही सर्व परिसर आहे, शंख या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. अक्कलकोट, आळंदा या परिसरामध्ये देखील पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये. तर सांगलीकडे जर बघितलं, जत, संख, सांगली, तासगाव, कुची, नागज, विटा, मायनी, वडूज या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. इस्लामपूर हा जो काही कोल्हापूरचा काही परिसर आहे, कोल्हापूर, ज्योतिबाहिल, कोडोली, किनी, आष्टा, इस्लामपूर, नरसिंहपूर पावसाची शक्यता आहे. कोकण, मलकापूर, परोळा, संगरूळ, ज्योतिबाहिल हा जो सर्व परिसर आहे, इस्पुर्ली, कागल, जैनवाडी, बिद्री, मुरगुंड, निपाणी, कापसी, गारगोटी, राधानगरी, गगनबावडा या परिसरामध्ये वादळी वारे, विजांचा कडकडाट, जबरदस्त पाऊस बघायला मिळू शकतो. अवकाळी पाऊस या ठिकाणी होण्याची शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये. तर मित्रांनो, गोवा, कर्नाटक राज्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये वादळी वारे, विजांचा कडकडाट, जबरदस्त पावसाची शक्यता आहे. मित्रांनो, अजून आपल्या या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये धाराशिवकडे पावसाची शक्यता आहे. धाराशिवमध्ये जर बघितलं तर धाराशिवमध्ये खामगाव, बेलीम, येडशीपेठ, खामगाव या परिसरामध्ये पावसाची शक्यता. कळंब, मासा, तारखेड, बूम या ठिकाणी देखील वादळी वारी, विजांचा गडगडाट पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी देखील आपल्याला बघायला मिळू शकते. बीड जिल्ह्याच्या दक्षिणेला काही भागांमध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय. लातूरच्या देखील काही भागांमध्ये 20, 21 आणि 22 मे रोजी आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय. बाकी महाराष्ट्राकडे जर बघितलं तर बाकी महाराष्ट्राकडे पावसाचा जोर थोडा कमी आहे आणि पुढील अपडेटमध्ये जर पावसाचा जोर या ठिकाणी जर वाढला ते देखील तुम्हाला कळवले जाईल. तर मित्रांनो, तुमच्या विभागाचे नाव आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा, जेणेकरून तुमच्या विभागाचा हवामान अंदाज आम्ही सविस्तर सांगू. तर आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा. चला तर भेटूया व्हिडिओसोबत. तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार. भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.